सर्वं साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। यस्य देवे परा भक्ति यथा देवे तथा गुरु तस्य कथितार्थ प्रकाशन्तो महात्मना। ब्रह्मेवाहम् अहं ब्रह्म न चाहं ब्रह्मणा पृथक् नाहं देह न मे देह केवलो अहं सनातनः। यदक्षरमनाख्येयं मानन्दम् अजम् अव्ययम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये। गुरुरत्यक्षया लोके साक्षात् विद्या हि शाङ्करी जयत्याज्ञानमस्तस्यै दयार्द्रायै निरन्तरम्। सार्धं केन च कषार्धं शिवयोः समरूपिणः ज्ञातुं न शक्यते लग्न मिति द्वैतछलान्मुहुः अद्वैतमात्मनस्तत्त्वं दर्शयन्तो मितस्तराम् तौ वन्दे जगतमाद्यौ तयोस्तत्त्वाभिपत्तिः मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शम्भवे। नमः पूर्णाय शम्भवे। परं ब्रह्म परं धाम सच्चिदानंद विग्रहम् ज्ञानेश्वर इति ख्यातं प्रणमामि गुरुं परम्। जयन्ति शिष्य बुद्धिस्ता ज्ञानध्वान्त दिवाकरः रंगनाथ महाराजा ब्रह्माभ्यास परायणः। पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय। श्री गुरु धूत महाराज की जय। श्री गुरु रंगनाथ महाराज की जय। सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय। सब साधु संतन की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। जय हरी सर्वांना। एरवी सचितानंद भेदे चालिले तिन्ही पदे परी तिन्ही उनी आनंदे केलीने। एरवी सचितानंद भेदे चालिले तिन्ही पदे परी तिन्ही उनी आनंदे केलेनी। अर्थ एरवी विचार करून पाहिले तर सचितानंद ही तीन पदे प्रवृत्ती निमित्ताचा भेद असल्यामुळे भिन्न भिन्न आहे, पण आनंद स्वरूप परमात्म्याने यांना वाच्यवाचक भाव संभवत नसल्यामुळे व्यावर्तकता आणलेली आहे. विवरण श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एरवी सच्चिदानंद ही पदे वेगवेगळी दिसतात, कारण ही तीन पदे असत जड दुःख या तिन्हीचे व्यावर्तक आहे, म्हणून या तिन्ही पदामध्ये भेद आहे असे दिसेल. पण आनंदरूप परमात्म्याचे ठिकाणी ही तिन्ही पदे उनी झाली, म्हणजे स्वरूपात मावळून गेली. सत्पदाने असतला व्यावृत्त करून आपण स्वतः मावळले, चित्पदाने जडाला व्यावृत्त करून आपण स्वतःही मावळलो, आनंद पदाने दुःखाला व्यावृत्त करून आपण स्वतःही मावळले. सत हे दृश्य पदार्थात प्रतीतीस येते, चित हे दृष्ट्यात प्रतीतीस येते,
आनंदाचे वेळी ना दृश्य ना दृष्टा दोन्हीही राहत नाही, केवळ चिन्मात्र वस्तू असते. त्या चिन्मात्र वस्तूने या तिन्ही पदांना उणेपणा आणला. हा त्याचं कारण पुढच्या ओळीमध्ये आहे. असो, महाराज आपण बोलावं. महाराजाला लिंक टाकतोय मी. बोलायचं तोपर्यंत महाराज चिंतन सांगा थोडं. काय काय अडचण आहे का? लिंक नाही दिलेली महाराजाला, जॉईन होतो म्हणून म्हणाले. 2 मिनिटात व्हायले महाराज. बरं बरं बरं, पाठवा पाठवा, लिंक पाठवा. बहुतेक त्यांच्यामध्ये मागे गेली लिंक वाटतं, करून देतो. महाराज पुन्हा सांगा लागून वाटतं तुम्हाला. महाराज जॉईन झाले नेमकी. त्यांना लिंक मी पाठवू का? नाही झाले, जॉईन झाले महाराज. फक्त ओळी पुन्हा घ्या ना एकदा, म्हणजे महाराज लक्ष येईल. घेतो ना, घेतो परत वाचन. झाले महाराज जॉईन, काय अडचण? हो हो, लगेच जॉईन करतो. हो लगेच वाचून घेतो. एरवी सचितानंद भेदे चालिली तिन्ही पदे, परी तिन्ही उणे आनंदे केली येणे. अर्थ, एरवी विचार करून पाहिले तर सचितानंद ही 3 पदे प्रवृत्ती निमित्ताचा भेद असल्यामुळे भिन्न भिन्न आहे. पण आनंद स्वरूप परमात्म्याने यांना वाच्यवाचक भाव संभवत नसल्यामुळे व्यावर्तकता आणलेली आहे. विवरण, श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एरवी सचितानंद ही पदे वेगवेगळी दिसतात, कारण ही 3 पदे असत, जड, दुःख या तिन्हीचे व्यावर्तक आहे. म्हणून या तिन्ही पदामध्ये भेद आहे असे दिसेल. पण आनंदरूप परमात्म्याचे ठिकाणी ही तिन्ही पदे उणी झाली, म्हणजे स्वरूपात मावळून गेली. सत्पदाने असतला व्यावृत्त करून आपण स्वतः मावळले. चित्पदाने जडाला व्यावृत्त करून आपण स्वतःही मावळले. आनंद पदाने दुःखाला व्यावृत्त करून आपण स्वतःही मावळले. सत हे दृश्य पदार्थात प्रतीतीस येते, चित हे दृष्ट्यात प्रतीतीस येते. आनंदाचे वेळी ना दृश्य ना दृष्टा दोन्ही राहत नाही, केवळ चिन्मात्र वस्तू असते. या चिन्मात्र वस्तूने या तिन्ही पदांना उणेपणा आणला. त्याचे कारण श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात. पुढच्या ओळीचं अवतरण आहे. बोलावं महाराज आपण. ठीक आहे. एरवी सचितानंद भेदे चालिली तिन्ही पदे, परी तिन्ही उनी आनंदे केली येणे.
एरवी सचितानंद भेदे चालिली तिन्ही पदे, परी तिन्ही उनी आनंदे केली येणे. माऊली ज्ञानोबा राय या 3 पदाचं आपल्याला विश्लेषण, स्पष्टीकरण करून सांगतात की तसं पाहायला गेलं म्हणजे सहज जर पाहायला गेलं तर सचितानंद या 3 भेदानं ते 3 पद चाललेली आहेत. कारण की या एकच पद नाही, 3 पद आहेत. आणि 3 पद आणण्यासाठी 3 पद होण्यासाठी 3 आवश्यक आहेत, 3 बाजू आहेत. 3 प्रकारानं बोलणं आहे. सहज जर पाहिलं तर सत, चिद आणि आनंद या 3 पदाचं जे काही चिंतन आहे, या 3 पदाचं जे काही विवेचन आहे किंवा 3 पदानं वेदानं केलेली लक्षण आहे, वेदानं केलेला संबोधन आहे सर्वासाठी, तर ते 3 प्रकारचं आहे आणि 3 भेद आहेत त्याच्यात. आता वास्तविक परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी भेद नाही आणि सचितानंद हेच परमात्म्याचं स्वरूप आहे, मग त्याच्या ठिकाणी बी भेद नाही. पण सत, चित आणि आनंद हे जे 3 उच्चार आहेत, ते 3 पदाचे 3 उच्चार आहेत. ज्या पदानं त्या परमात्म्याची लक्षणा केली जाते, त्या परमात्म्याकडे लक्ष वेधल्या जातं. तो परमात्मा लक्षात आणून देण्यासाठी वेदानं, श्रुतीमातेनं, सद्गुरूनं, संत महात्म्यानं जे 3 शब्द समोर केलेले आहेत सर्व साधकासाठी, जिज्ञासूसाठी, तर ते 3 शब्द सचितानंद आहेत. तर मग सत, चिद आणि आनंद हे 3 शब्द एकाच परमात्म्याच्या बाबतीत जर उच्चारले तर एका अर्थवाची आहेत का? या 3 पदाचा एक अर्थ आहे का? हो, सामान्यतः पाहिल्यावर 3 पदाचा एकच अर्थ आहे परमात्मा. पण वैशिष्ट्यपूर्ण जर बारकाईनं पाहिलं तर 3 पदाचे 3 अर्थ आहेत. सतचा अर्थ जे त्रिकालाबाधित सत आहे, जे सिद्ध आहे, ते लक्षात आणून द्यासाठी सत शब्द, सत्ता लक्षात आणून द्यासाठी. चिद हे त्याचं जे ज्ञान स्वरूप आहे, प्रकाशक स्वरूप आहे, ते लक्षात आणून द्यासाठी चेतनत्व स्वरूप आहे, केवळ चेतन स्वरूप आहे, हे लक्षात आणून द्यासाठी चित पदाची योजना आहे. मग सत्पद आणि चित पदाचे लक्षात आणून द्यायची जी लक्षण आहेत ती वेगळी. म्हणून सत्पदानं जे लक्षात आणून दिलं ते चितपदानं नाही लक्षात आणून, चितपदानं दुसरे लक्षात आणून दिले. चेतना, सत्ता आणि चेतना वेगळी आहे. आणि आनंद पदानं तिसरंच दाखवून दिलं, हे 2 नाही. जिथं दुःखाचा अत्यंत अभाव आहे, दुःख आणि दुःखाचं कारण जिथं नाही, जे परम प्रेमास्पद आहे, जे सर्वांच्या आवडीचा विषय आहे, जिथं द्वैत नाही, जे जिथं खंड नाही, जे अखंड एक रस आहे आणि परम प्रेमास्पद जे परम वस्तू आहे ती दाखवून दिलेली आनंद पदानं, जे अपरिच्छिन्न आहे. आणि दुसरी गोष्ट जे व्यापक आहे, निरपेक्ष व्यापक आहे, जिथं द्वैत नाही, भेद नाही, असं जे अखंड एक रस आहे ती दाखवून दिले आनंद पदानं. व्याप्ती, अखंडता,
आणि तृप्ती, स्वयंतृप्त, असं आनंद घन ह्या पदानं दाखवून दिलं. मग आनंद शब्द वेगळा, आनंद शब्दाचा अर्थ वेगळा, त्याच्यापासून होणारा अर्थबोध वेगळा. आनंद शब्दापासून, आनंद या पदापासून चित पद वेगळं म्हणजे शब्द वेगळा, आणि चित या शब्दापासून होणारा अर्थबोध वेगळा, अंतःकरणात होणारा अर्थबोध वेगळा, आणि सत शब्द वेगळा, सत शब्दानं होणारा अंतःकरणात अर्थबोध वेगळा. पण त्या अर्थबोधाची जी वस्तू आहे ती एक आहे, हे बी खरंय. मग एकाच वस्तूसाठी तीन शब्द बोलले, पण तीन पर्यायी शब्द नाहीत. तिन्ही एका औषधातून आली नाहीत. बरं, तीन परस्पर विरुद्ध शब्द नाहीत, समानार्थी नाहीत, एकार्थी नाहीत, विरुद्धार्थी नाहीत, निरर्थक नाहीत, आणि विसंगत बी नाहीत. विसंगत बी नाहीत, कुठे बी शब्द नाहीत ती. ध्यानात घ्या. म्हणून सत, चित आणि आनंद ह्या शब्दाचं जर आपण संतांच्या संगतीत शास्त्राच्या आश्रय करून आपल्या सत्सद विवेक बुद्धीला पुढं करून जर आपण विश्लेषण केलं किंवा ज्ञानोबराय करूनच द्यायला लागले, ते जर आपण ऐकलं तर आपल्या लक्षात येईल की तसं पाहायला गेलं तर सत, चित, आनंद ही तीन पदात जे चाललेत, म्हणजे परमार्थ मार्गात ह्या सद्गुरु समोर चिंतन करताना, मनन करताना, निधिध्यासन करताना, शोधन करताना, आत्मचिंतन करताना जी काही त्या तीन पदाची योजना होत असते, म्हणजे चालले ते तीन पद, तर भेदानं चालले. काय भेद आहे? सद सत्ता दाखवित आहे, ते चेतना नाही दाखवित. चिद चेतना दाखवित, ते सत्ता नाही दाखवित. आनंद अखंड एक रस्ता दाखविते, परम प्रेमास्पदता दाखविते, अमृत तत्व दाखविते, ते सत्ता किंवा प्रकाश नाही दाखवित. म्हणून हे तीन पदाचे जे तात्पर्य अर्थ येत, जे तीन पदानं आपल्याला ही प्रवृत्ती निमित्त त्याची काय दाखवून द्यासाठी सत शब्द कोण्या प्रवृत्ती निमित्तानं आलेला आहे, काय त्याचे प्रवृत्ती निमित्त, कशामुळे सत शब्दाची योजना झाली, वेदाला सत का म्हणावं लागलं, संत सत का म्हणतात, संत चित का म्हणतात, केव्हा म्हणतात, कोण्या परिस्थितीत, तो शब्द काय कळून द्यासाठी, काय पटवून द्यासाठी, काय दाखवून द्यासाठी उत्पन्न झाला, त्याची प्रवृत्ती झाली. तर प्रत्येकाचं वेगवेगळं असल्यामुळे भेद आहे. म्हणून रवी सचितानंद भेद आहे. बरं, भेद आहे मानल्यावर तीन वस्तू लक्षात आणून दिल्या का तीन शब्दांना? नाही, वस्तू तर एकमेवाद होती. म्हणून वस्तू एकमेवाद होती आहे, याच्यात विवाद नाही. शब्द एक नाहीत, तीन आहेत, याच्यात विवाद नाही. बर, ते तीन शब्द पर्यायी आहेत असं बी नाही. ते तीन शब्द एकार्थी आहेत असं बी नाही. ते तीन शब्द परस्पर विरुद्ध आहे असं नाही, आणि एकवचनी येत असं नाही. मग कसं आहे? कसं तर त्याची प्रवृत्ती निमित्त वेगळे आहेत, पण एकाच वस्तू बद्दल एकच वस्तू लक्षात आणून द्यासाठी केलेली ते उच्चारलेले शब्द आहेत. म्हणून हे कसे चालले ते सांगायलेत महाराज. एरवी सचितानंद या तीन भेदानं हे तीन पद परमार्थ मार्गात गुरुच्या समोर चिंतन करताना, अंतर्मुख होताना, आत्मा लक्षात घेताना, आत्मा ब्रह्मरूप आहे असं लक्षात घेताना ज्या वेळेला ही तीन पदाची योजना केल्या जाते आणि तीन पद चालविल्या जातात, म्हणून चालविला मागे येतील त्याशी. संत आणि शास्त्र ह्या तीन शब्दाची योजना करतात, तीन शब्द चालवितात. हे तीन शब्द संत आणि शास्त्र चालवितात. ध्यानात घ्या.
बाकीचे असत जड दुःख आणि असत जड दुःखापासून निर्माण झालेले बाकीचे शब्द त्या प्रवृत्तीपासून हे जीव मनुष्य देहातले इतर जीव अनंत वाचाल बरळ त्याला चलवितात, त्या अनेक शब्दाला चलवितात. पण संत आणि शास्त्र ह्या सजितानंद पदाला चलवितात, याचाच उपयोग करतात, याचाच व्यवहार करतात. सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदाटाला माझी पुढी. किंवा महाराज म्हणतात ना की हेच चलवितात शब्द, संतच शब्द चलवितात. म्हणून एरवी सजितानंद भेदी चालिली तिन्ही पदी, परी तिन्ही उनी आनंदे केली येणे. पण हे तिन्ही पद ज्या वेळाला आनंद रूपतेकडे आले, त्या वेळाला आनंद रूपतेपर्यंत येईपर्यंत ही तिन्ही उनी झाली. तिन्ही उनी आनंदे केली येणे, हे तीन शब्द. हे पहा, सत शब्द आणि त्याला नाशवंताला उत्पत्ती स्थिती वान अशा षडविकार वानाला घालून त्याची व्यावृत्ती करून निवृत्ती करून, इतकंच नाही तर जे असत आहे, जे व्यावहारिक नाही, व्यावहारिकाला घालून प्रातिभाषिकाला घालून परम पारमार्थिक जे आहे ते दाखवायसाठी सत्शब्दाची झाली. इतकं वारलं सत्शब्दानं. सत्शब्दानं देश परिच्छेद, काल परिच्छेद, वस्तू परिच्छेद, अवस्था परिच्छेद, इतके हे छेद परिच्छेद जे इथे घालेले आणि केवळ त्रिकालाबाधित अवस्थाबाधित असलेली जी परम वस्तू आहे ती दाखवून देऊन इतराची व्यावृत्ती केली सत्शब्दानं. सत्शब्द चालला, सत्ता दाखवली. जे असद आहे, ज्याला सत्ता नाही, सत्ता वाटत होती, ती सत्ता याचीच होती, पण याची सत्ता याची न कालता याची सत्ता दुसऱ्याची वाटत होती, असा जो भ्रम आहे तो भ्रम घालेला सत्शब्दानं. पहा ना, सावलीला सत्ता वाटते, सावलीला सत्ताच नाही. सावलीचा जो आकार आहे तो सावलीचा नाही, सावलीची जी हालचाल आहे ती सावलीची नाही. त्याच्यातली हालचाल आणि त्याचा आकार ध्यानात घ्या. सावलीचं डोकं, सावलीचा कान, सावलीचा खांदा, सावलीचे हात, सावलीचे पाय, सावलीचे बोट, सावलीचं नाक, असं वाटतंय, ते सावलीचं नसतंय. ध्यानात घ्या. अवयव सावलीचे, आकार सावलीचा, हालचाल सावलीची, ठेवण सावलीची, असं वाटतंय. ते बंद, ते पूर्ण सावलीचं काहीच नसतंय. ती सावलीची सावलीच नसती. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. अवयव तर सोडा, हालचाल तर सोडा, आकारमान तर सोडा, पण सावलीची सावलीच नसती. सावलीला सावलीच नसती, सावलीची सावली नसती. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. सावलीला सत्ताच नाही, शोध घातला तो दिसते, सत्ता नाही, सत नाही. ती सत शब्दाचा अर्थ नाही ती होत. सत शब्दाचा अर्थ आहे शब्दाचा अर्थ नाही. ती सावली आहे असा आपण उच्चार करतो, पण आहे नाही ती. सावली म्हणा, पण त्याला आहे लावू नका, कारण आहे नाही ती. सत नाही, सत्ता नाही तिला, व्यवहारात सत्ता नाही तिला. भासली म्हणून सावली म्हणा, पण आहे कोण्या सत्तेत म्हणतात तिला, व्यवहारात नाही ती. व्यवहारात एक कण भरवी नाही ती. आता व्यवहारातच नाही तर पारमार्थिक स्वरूपात आहे का? पारमार्थिक स्वरूपात आहे का? सत स्वरूपात आहे का? व्यवहारिक सत आणि पारमार्थिक सत दोन सत आहेत. व्यवहारिक सत इंद्रियग्राही, इंद्रियानं आकलन होण्यासारखे, इंद्रिय गोचर ते व्यवहारिक सत असं म्हणू आपण. तात्पुरतं काम चालवू, इंद्रियाच्या दृष्टीनं आहे वाटणार, आणि आत्मदृष्टीनं आहे. हे पहा,
सावली इंद्रियाच्या दृष्टीनंच नाही, इंद्रियाच्या दृष्टीनं सावली आहे नाही. शरीर आणि शरीर संबंधी पदार्थ इंद्रिय दृष्टीनं आहे म्हणावं लागतील, पण आत्मदृष्टीनं नाहीत. आत्मदृष्टी, इंद्रिय दृष्टी आणि कल्पना दृष्टी. कल्पित सावली ऐंद्रिक देह आणि देह संबंधी पसारा, स्वरूप दृष्टीनं जर पाहिलं ते काहीच नाही. आत्मदृष्टीनं हे काहीच नाही. आत्मदृष्टीनं काल्पनिक पदार्थ बी नाहीत आणि इंद्रियाचे विषय होऊन कळणारे पदार्थ बी नाहीत. जशी डोळ्यानं सावली दिसते, पण कर्म इंद्रियानं त्याच्याकडे प्रवृत्ती होत नाही काही कार्य करायला, म्हणून भास आहे ती. म्हणून दिसणं नाही ते भास नाही. ध्यानात घ्या, डोळ्यानं पेन दिसला आणि हातानं उचलता येतो, डोळ्यानं सावली दिसली आणि हातानं उचलता येत नाही. म्हणून कर्म इंद्रियानं व्यवहार ज्याच्यात होत नाही ते दिसून बी नाही. कारण या ज्ञान इंद्रियानं दिसायले आणि कर्म इंद्रियानं व्यवहार व्हायना. इंद्रियातच परस्पर विरुद्धता झाली. इंद्रियातच परस्पर विरुद्धता झाली. एक इंद्रिय दाखवायला आणि दुसरी इंद्रियाला हाताला आहे ना ती. ध्यानात घ्या. आणि इंद्रिय ते एका सत्तेत आहेत, कर्म इंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय. म्हणून ते प्रतिभास आहे. प्रतिभास आहे, वस्तू वास्तविक नाही. ती इंद्रियासारखी वास्तविक नाही. जितका डोळा आहे तितकी सावली नाही. जसा डोळा आहे तशी सावली नाही. जसा हात आहे तशी सावली नाही. हात आहे तशी सावली आली असती हाताला लागली असती, हातानं उचलून ठेवता आली असती, घेवदेव करता आली असती. हाताची सत्ता आणि सावलीची सत्ता एक नाही, आणि डोळ्याची सत्ता आणि सावलीची सत्ता एक नाही. कारण डोळ्याची सत्ता आणि सावलीची सत्ता एक असती तर सावलीचं बोट डोळ्यात गेलं असतं. सावलीच्या बोटानं डोळा आधू झाला असता, किंवा डोळ्यातला कचरा काही काढता आला असता. नाही होत ते. डोळ्यासोबत व्यवहार होत नाही सावलीनं. म्हणून सावली व्यावहारिक वस्तूच नाही. ध्यानात घ्या, दिसते पण नाही. म्हणून तिचं दिसणं व्यावहारिक आहे. तर जरा बारीक चिंतन करू आपण. तिचं दिसणं व्यावहारिक आहे म्हणून आपण जरा बोलायचं असलं तर, पण तिचं असणं व्यावहारिक नाही. दिसणं आणि असणं, दिसणं व्यावहारिक आहे म्हणा डोळ्यानं. आता व्यावहारिक बी नाही ते बारीक चिंतन केल्यावर, कारण ते अविद्या वृत्तीनं कळाली, दोषयुक्त वृत्तीनं कळाली. म्हणून तिचं दिसणं व्यावहारिक आहे, असणं व्यावहारिक नाही. आता त्याच्यात जर आपण विश्लेषण केलं, दिसणं कसं व्यावहारिक आहे ना असणं, तर ती दिसायला अंधार आहे काय सावली? अंधार दिसायला लागलाय. शरीराच्या आडुशानं पडलेला अंधार, शरीराच्या आडुशाला अडथळ्यामुळं प्रकाश ज्या जागेवर नाही आला त्याला आपण सावली म्हणतो. सावली अंधाराचं स्वरूप आहे, अंधार आहे काय? प्रकाशाचा अभाव, प्रकाशाला अडचण आली, प्रतिबंध आला जितक्या जाग्यात, तितक्या जाग्यात प्रकाश पडलेला नाही, प्रखर प्रकाश. आणि प्रखर प्रकाशाचा अभाव आहे तिथं. आणि सामान्यतः मंद प्रकाश आहे तो. परावर्तित कोण आहे तिथं, आपाची कोण आला नाही सूर्याचा तिथं. आणि इतर जे परावर्तित कोण आहेत, धुळीच्या कणाला, कशाला, भिंतीला, शर्टाला ताळून, तर ते तिथं आलेली. म्हणून तिथं मंद प्रकाश आहे, तीव्र प्रकाश नाही. आणि तीव्र प्रकाशाचा अभाव आणि मंद प्रकाशाचा भाव ह्या दोन्हीच्या संधीमध्ये दिसती. अंधार दिसतो काही, तो मंद अंधार, त्याला सावली म्हणतो आपण. सावली म्हणजे असतं काय? म्हणून अंधार व्यावहारिक आहे. म्हणून व्यावहारिक अंधार व्यावहारिक डोळ्यानं कळाला. पण त्या व्यावहारिक अंधारावर त्या आकारमानानुसार मनुष्याची जी कल्पना झाली, सावली पुरुष, छाया पुरुष, तर ते छाया पुरुष कल्पित आहे. त्या अंधारावर, अंधाराच्या भांडवलावर, अंधाराच्या मटेरियलावर भासत्याला छाया पुरुष हा कल्पित आहे. म्हणून त्याला कान, नाक, डोळे, शिर, हात, पाय दिसतात आणि तो छाया पुरुष वाटतो, ती कल्पना आहे, ती कल्पित आहे, ते व्यावहारिक नाही. मग मटेरियल जे अंधार ते व्यावहारिक आहे. आणि मटेरियल व्यावहारिक असल्यामुळे ते डोळ्याचा विषय झाले, डोळ्यानं कळाले, अत्यंत महत्वाचा विषय. म्हणून ते जरी डोळ्यानं कळालं असलं
तर त्याच्यावर जो प्रतिभास छाया पुरुषाचा झाला तर ती छाया खरी नाही. छायाचं जे अंधार आहे तो व्यवहारात आहे, अंधार व्यावहारिक आहे, उजेड व्यावहारिक आहे, मंद अंधकार व्यावहारिक आहे. आणि त्या आकारामुळं शरीराचा आकार जशा तिथं छापल्या गेला, पाळल्या गेला आणि शरीराची हालचाल होती तर त्याची हालचाल व्हायला लागली. हे औपाधिक आहे, हे समाधान आहे. ज्याच्या समाधान अंधार पाडला ती संबंधित वस्तूच हालती तर ही हालणार, ती संबंधित वस्तूचा आकारवाने तिचा आकार असणार, त्या संबंधित वस्तूला अवयव तर याच्या अवयव वाटणार. असा झाल्याला औपाधिक अन्याचा अन्य ठिकाणी अशा प्रकारचा हा समाधान दिसायला लागलेला प्रतिभास आहे. असं आपल्याला इतकं सावलीचं चिंतन, सावलीचं वर्णन, सावलीचं विश्लेषण जर केलं तर सावली व्यावहारिक नाही, अंधार व्यावहारिक आहे. सावली व्यावहारिक नाही, म्हणून सावली व्यावहारिक नसल्यामुळे सावलीच्या हातापायाला या शरीराच्या हातापायानं धरता किंवा सोडता येत नाही, लोटता येत नाही, पकडता येत नाही, वाढता येत नाही, लोटता येत नाही, कुठल्याच प्रकारचा साधक बाधक व्यवहार होत नाही. म्हणून शरीर दृष्टीनं, इंद्रिय दृष्टीनं सावली नावाची वस्तू अजिबात नाही. अंधार नावाची वस्तू आहे, पण अंधार कुठं म्हणतो आपण? सावली म्हणतो. सावली म्हणलं की त्याला पुरुषत्व येते, छाया पुरुषत्व. आणि अंधार म्हणलं की अंधार पडलेला आहे, प्रतिबंधान, शरीराच्या प्रतिबंधानं पडलेला अंधारी. अंधार म्हणलं की प्रश्न मिळतो, अंधार म्हणलं की पुरुष नाही, अंधार म्हणलं की हालचाल नाही त्याच्यात. ध्यानात घ्या, अंधाराचं वेगळं वैशिष्ट्य आहे. सावली म्हणले की वेगळी वाटते, तिची भीती वाटते, तिची हालचाल दिसती, ते पुरुष वाटते, ते स्त्री वाटते, ते लहान वाटते, ते मोठं वाटते. मग ते अंधार झाकला आणि दुसरंच दिसायला प्रतिभास दिसला आपल्याला. असो, म्हणून सावलीत आणि अंधारात काय फरक आहे तर अंधार व्यावहारिक आहे आणि अंधारावर भासलेली जी सावली ती प्रातिभाषिक आहे. झालं हे विश्लेषण. असो, आपला तात्पर्य अर्थ काय चालला होता बोलण्याचा की इंद्रिय दृष्टीनं सावली नावाची वस्तू नाही जगात. काल्पनिक दृष्टीनं सावली वाटत असते. आता इंद्रिय दृष्टीनं शरीर आणि शरीर संबंधित नावाच्या वस्तू आहेत, पण आत्मदृष्टीनं, त्या ज्ञान आत्मदृष्टीनं, आपल्या पारमार्थिक सत्तेच्या दृष्टीनं व्यावहारिक वस्तू अजिबात नाही. व्यवहारच नाही, लटिका व्यवहार सर्व हा संसार, व्यवहारच नाही. म्हणून ह्या तीन सत्ता लक्षात आल्या पाहिजे. म्हणून सावली आहे म्हणू नका, सावली मना निसतं. तसंच जर आत्मदृष्टीने विवेक केला तर शरीर आहे म्हणू नका, शरीर मना नसतं, आहे नाही, त्याला सत्ता नाही. सत्ताच नाही तर सत्य शब्द कसा द्याली? म्हणून सत शब्दाचा अर्थ नाही शरीर. ध्यानात घ्या, सत शब्दाचा अर्थ नाही सावली, सत शब्दाचा अर्थ नाही स्वप्नात सर्व दिसल्यालं, कल्पिल्यालं, मानल्यालं. ध्यानात घ्या, वाटल्यालं, मानल्यालं, कल्पिल्यालं, भासल्यालं, जे जे असन ते सत शब्दाचा अर्थ नाही. आणि इंद्रियानं कळालेलं जे ते बी सत शब्दाचा अर्थ नाही. इतकं आपल्याला सखोल चिंतन लक्षात घेता आलं पाहिजे. आणि काही लय सखोल नाही आपल्या दृष्टीनं असल्यामुळं. कारण वाटलेले, मानलेले, भासलेले, कल्पिलेले जे जे काही पदार्थ आहेत ते सत शब्दाचा अर्थ नाही, त्याला सत्ता नाही. ते मानसिक आहेत, ते प्रतिभाषिक आहेत. ध्यानात घ्या, ते मनाचे मनोरे आहेत, ते मनाच्या कल्पना आहेत, कल्पनेच्या उतरंडी आहेत, दिवा स्वप्न आहेत. ध्यानात घ्या, मनोराज्य येते, त्या वस्तू नाहीत, त्या तात्विकता नाही त्याच्यात. झाले सर्व प्रातिभाषिक मिटलं. आता राहिला व्यवहार. ते व्यवहार बी जो काही इंद्रिय गोचर व्हायला लागलेला आहे तर इंद्रिय मुळात पारमार्थिक नाहीत, इंद्रियाला सत्ता नाही. कारण हे इंद्रिय स्वप्नामध्ये नसतात, हे इंद्रिय सुसुप्तीमध्ये नसतात, हे इंद्रिय फक्त जागृतीचेच बांधलेली आहेत. जागृतीतच याचं अस्तित्व जाणवतंय, अन्य भिन्न अवस्थेमध्ये याचा पत्ता नसतोय, याचा सत्ताच नाही. भिन्न अवस्थेत हे 5 बी नाही तर 1 बी नाही,
भिन्न दुसऱ्या अवस्थेत हे पहा, सुसुप्ती अवस्थेत कर्मेंद्रिय नावाचा पदार्थ नाही, ज्ञानेंद्रिय नावाचा पदार्थ नाही, सुसुप्तीत मन नावाचा पदार्थ नाही, स्मृती नावाचा पदार्थ नाही, प्रत्यक्ष नावाचा पदार्थ नाही चालता असा सुसुप्तीमध्ये. ध्यानात घ्या, व्यवहार नावाचा पदार्थ नाही, ध्यानात घ्या. सुसुप्तीत कर्म नावाचा पदार्थ नाही, कर्ता नावाचा पदार्थ नाही, कार्य नावाचा पदार्थ नाही. ध्यानात घ्या ही गोष्ट. सुसुप्तीत नाही, आणि सुसुप्तीत काहीच नाही असं नाही. मी आहे आणि मला सोडून जे जे आहे त्या सर्वाचं कारण आहे, पण ते कार्य नाही. त्या सर्वाच्या कारणासहित मी सुसुप्तीत, आणि कार्यरूप पदार्थ कुठलाच नाही. म्हणून सर्व कार्यरूप हे व्यावहारिक पदार्थ. ध्यानात घ्या, जागृतीतच प्रतीतीला येतात, फक्त जागृतीत. मग प्रतीतीला येतात का आहेत? फक्त विशिष्ट अवस्थेत प्रतीतीला येतात. जसं स्वप्नातच काही पदार्थ प्रतीतीला येतात आणि स्वप्न सोडून नसतात, मग त्याला अस्तित्व द्यायचं नाही, त्याला भास म्हणायचं. तसं जागृतीतच काही पदार्थ प्रतीतीला येतात, जागृती सोडून अन्य ठिकाणी नसतात, मग त्याला भास म्हणायला काही हरकत नाही. प्रतिभास येतो. विशिष्ट स्थितीत विशिष्ट जाग्यावरच भासतय. जसा रज्जू सर्प विशिष्ट परिस्थितीतच भासतो, ती परिस्थिती विस्कळीत जाईल तर भासत नाही. ध्यानात घ्या, जरा गमतीची गोष्ट आहे. मंद अंधकार असाव, लांबट दोरी पडलेली असाव, काही दोष आहेत तिथं, दोष आहेत. हे दोष प्रमेयाच्या ठिकाणी, प्रमाणाच्या ठिकाणी, प्रमात्याच्या ठिकाणी वेगवेगळे दोष आहेत किंवा अविद्या दोष आहे. त्या दोषातच तो सर्पाची प्रतीती येते. निर्दोष्ट परिस्थितीत सर्पाची, रज्जू सर्पाची प्रतीती येत नाही. म्हणून तो प्रतीती मात्र आहे. रज्जू सर्प वस्तू मात्र नाही, प्रतीती मात्र आहे. विशिष्ट परिस्थितीतच त्याची प्रतीती येते, प्रतिभास होतो, आणि तितक्यामुळे तो आहे वाटतो काही काळ. त्या काळात, त्या भ्रामक काळात, त्या विशिष्ट काळात इंद्रिय दोषानं पछाडलेली असताना, प्रमेयावर दोषानं पछाडलेला असताना प्रमेय, आणि प्रमाता बी दोषानं पछाडलेला असल्यावर ह्या सदोष परिस्थितीतच भासत असतो त्या काळात, त्याला म्हणतात रज्जू सर्प. पण अन्य परिस्थितीत, अन्य अवस्थेत, अन्य ठिकाणी तो भास नसतो. म्हणून तितक्या कंडिशन मध्ये असलेल्या त्या भासाला सर्वथैव अस्तित्व देऊ नये, त्याला परिपूर्ण अस्तित्व देऊ नये. त्या कंडिशन मध्ये, त्या काळात, त्या इंद्रिय दृष्टीने, दोषयुक्त इंद्रिय दृष्टीनं, त्या परिस्थितीत झालेला तो भास आहे, तो नेहमी नाही. जसं स्वप्न नेहमी नाही, जसा रज्जू सर्प नेहमी नाही, जशी सावली पडती नेहमी नाही. सावलीची दिशा एक नसते, उंची एक नसते, सावलीचं स्वरूप एक नसते. विशिष्ट परिस्थितीत ती दिसत असते. तसा विशिष्ट परिस्थितीमध्ये अवकाशात इंद्रधनुष्य दिसतो, नेहमी नसतो. काही काळ होतो प्रतिभास तो विशिष्ट परिस्थितीमध्ये. विशिष्ट परिस्थितीमध्ये अंधारे येतात डोळ्याला, वलय दिसतात रंगीबेरंगी. विशिष्ट परिस्थितीमध्ये दोन चंद्र दिसतात अवकाशात. बोटानं डोळा जर बबल दाबलं तर, बाजूला जर लोटलं तर, दाब द्याला थोडा तर, दोन डोळ्याच्या कोणामध्ये फरक होतो. दोन्ही डोळ्याचा एक कोण राहत नाही, सम साधल्या जात नाही, म्हणून एक दिसत नाही. विषमतेनं दोन दिसते, दोन कोण झाल्यामुळं. ती विशिष्ट परिस्थितीत आहे. ध्यानात घ्या गोष्ट. तशी विशिष्ट परिस्थिती जागृती बी. जागृती का सत्य आहे का?
जागृती का खरी आहे का? विशिष्ट परिस्थिती कर्मभोगासाठी, फलभोगासाठी, कर्मधर्म संयोगानं म्हणा, ईश्वराच्या इच्छेनं म्हणा, इंद्रियाच्या संयोगानं म्हणा, मन त्या पातळीवर आल्यानं म्हणा, त्या भोगाला लायक झालेली परिस्थिती आहे ती कर्मफल भोगण्यासाठी किंवा विवेक करण्यासाठी, मोक्षासाठी विशिष्ट परिस्थिती झाली. म्हणून ती परिस्थिती त्यासाठी न वापरता आपण भ्रम वाढण्यासाठी वापरतो, त्याला संसार म्हणा. त्यांना द्या जर रोज सर्पाचा भयाचा संसार निर्माण होतो काही काळ, तिथं भयग्रस्त भय नसतंय काही, पण अचानकच भयाचा संसार उभा राहतो पुढं. आकाशात ढग असते तर गंधर्व नगर एक दुर्ग एक शहर मग पुढे उभा राहते. नसताना त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये तसा भास होतो की शहर आहे, नगर आहे, रथ आहेत, हत्ती घोडी चाललेली, यात्रा भरलेली, डोंगर आहेत, नदी वाहा लागलेली, अथांग समुद्र आहे, असा प्रतिभास होतो. आणि प्रपंच तिथं तितक्या काळात तो प्रपंच डोळ्यापुढे तरळतो त्या गंधर्व नागराचा. त्यांना घ्या त्याप्रमाणे जागृतीचा प्रपंच डोळ्यापुढे तरळायला लागलाय. तसाच विशिष्ट परिस्थितीत पण आपण इतकं त्याला खरं समजून बसलो की सत शब्दाचा अर्थ ते वाटायला. सत शब्दाचा अर्थ ते नाही, विशिष्ट परिस्थितीत झालेला प्रतिभास आहे जागृती, विशिष्ट परिस्थितीत झालेला भास आहे स्वप्न, विशिष्ट परिस्थितीत झालेला भास आहे रज्जू सर्प, विशिष्ट परिस्थितीत झालेला भास आहे इंद्रधनुष्य, विशिष्ट परिस्थितीत झालेला भास आहे गंधर्वनगर, सावली, दोन चंद्र, रंगाचे पट्टे पट्टे, वलय अंधारे आल्यावर, गिरकी आल्यावर, चक्कर आल्यावर, मार लागल्यावर घ्या. किंवा जर शरीराला असं फिरविलं स्वतः भोवती तर सर्व झाड दगड फिरल्यासारखे वाटतात. पर्वत डोंगर नद्या सारखे वलय असं कारण आपण खाली पडतो गिरकीहून सर्व जग फिरल्यासारखं वाटतंय. विशिष्ट परिस्थितीत तसं वाटतंय. मेंदूला गोलायकार गतीमुळे तशी जाणीवेची भ्रांती होती की सर्व फिरायला लागले. ते फिरायला लागलेलं नसतंय. किंवा ढगासमोरून चंद्र जर चंद्रासमोरून ढग जर वाऱ्यामुळे पळायला लागला, गतिमान झाला, तर चंद्रच गतिमान झाला. ढगाची गती चंद्रावर भासते काही काळ विशिष्ट परिस्थितीत. प्लॅटफॉर्मवर उभी असलेली रेल्वे धाकल्यासारखी वाटते विशिष्ट परिस्थितीत, निघल्यासारखी वाटते. त्या तिकाड्या चाकाची त्या रेल्वेचे आवाज या रेल्वेवर आरोपित होतात की हीच रेल्वे चालली, वाजायला लागले, गती बी दिसायली. विशिष्ट खिडकीतून पाहिल्यामुळं, त्या खिडकीला प्रमाण मानल्यामुळं, खिडकीतून दिसायला ते सत्य मानल्यामुळं त्यांना आणि खिडक्याच असतात त्या. जागृती कळायली इंद्रियाच्या खिडक्या वाटत, स्वप्न कळायले स्मृतीच्या त्या संस्काराच्या खिडक्या वाटत, रज्जू सर्प कळायला त्या मंद अंधकारात त्या अनेक दोषाच्या खिडक्या वाटत. विशिष्ट परिस्थितीत म्हणून व्यापक जे पाहणं आहे तिथं भ्रम नसतोय. जे खिडकीतून कोंडीतून फटीतून पाहणं आहे तिथं भ्रम होत असतो. ते विशिष्ट पाहणे विशिष्टात भ्रम असतो, भ्रमच विशिष्ट असतो. ज्या वेळेला आपण परिपूर्ण पाहतो सर्व प्रतिबंध दूर होते पाहण्याची अडथळी आणि प्रतिबंध रहित जे व्यापकतेचं पाहणे, व्यापक दृष्टी परिपूर्ण, तिथं भ्रम नसतो. प्रतिबंध नाही म्हणून, अडथळा नाही म्हणून, संकोच नाही म्हणून, लहान नाही म्हणून, परिचिन्नता नाही म्हणून, असे व्यापक ज्ञान भले जयाचे हृदय घेऊशीत आली. म्हणून परिपूर्ण अवलोकन. म्हणून सत शब्दाचा अर्थ सावली नाही, सत शब्दाचा अर्थ व्यवहार नाही.
सत शब्दाचा अर्थ विशिष्ट चेतन बी नाही, विशेष चेतन बी नाही. सत शब्दाचा अर्थ त्रिकाला अबाधित, तिन्ही अवस्था अबाधित, तिन्ही अवस्था बाधित होऊन जे अबाधित राहते, तिने काळ बाधित होऊन जे अबाधित राहते, सर्व विकार बाधित होऊन जे निर्विकार राहते, सर्व परिचिन्नता जाऊन जे अपरिचिन्न राहते, सर्व सापेक्षता जाऊन जे निरपेक्ष शिल्लक उरते, सर्व वाच्य जाऊन जे लक्ष उरते, सर्व व्यक्तता मावळून जे अव्यक्त अव्यवहारी परिपूर्ण. पण आपल्याला व्यवहारच सत्य वाटलं ना, व्यवहारी म्हणल्यावर वाटतं व्यवहार नाही कसं करा. अरे तू लक्षात घे गोष्टी. म्हणून सत शब्दाचा अर्थ स्वतःनं संतांच्या संगतीत सत शब्दाची योजना होऊन सत शब्द चलतो आणि सत्यापर्यंत जातो, आणि मग असदाची व्यावृत्ती होते आणि सत शब्दाच्या उच्चाराची व्यावृत्ती होते, वाच्यता जाते. म्हणून गेलं असत गेलं पूर्ण. जागृती स्वप्न सुसुप्ती, जागृती स्वप्न रूपकारी आणि सुसुप्त रूप कारण प्रपंचाचं हे एवढं गेलं असत सत शब्दानं. आणि याच्या व्यतिरिक्त असलेलं जे याचा अधिष्ठान असलेलं सत आहे, तर ते परम सत्य ते तिथून स्थापित झाला. असत्य गेलं आणि सत्य म्हणणं गेलं. ही ध्यानात घ्या गोष्ट. चालिली तिन्ही पदी एरवी सचितानंद भेदी. सत्य झालं काम. आता चिदता आली पुढं. चैतन्याचा चिद्रूपता. चित शब्द आला, चित पद आलं. चित पदानं जे जे जड आहे, जे जे करण्यात येते, जे जे क्षेत्र म्हणून समोर आहे, जे जे दृश्य म्हणून समोर आहे, ज्ञेय म्हणून समोर आहे, तेच शब्दाचा अर्थ नाही. तेच शब्दाचा अर्थ नाही. तेच शब्दाचा अर्थ कोणतं शरीर नाही, कुठलाच भोग नाही. तेच शब्दाचा अर्थ कोणाचीच इंद्रिय नाही, कुठलेच इंद्रिय नाही, कर्मेंद्रिय नाही, ज्ञानेंद्रिय नाही. तेच शब्दाचा अर्थ प्राण नाही. तेच शब्दाचा अर्थ जीवाची वैशिष्ट्यता आहे, विशिष्टता आहे, ते बी नाही. ते भ्रमानं भासते. तेच शब्दाचा खरा अर्थ आभास बी नाही. आभासच प्रातिभाषिक आहे. म्हणून आभासाचं अधिष्ठान, अंतकरणाचं अधिष्ठान, वृत्तीचं अधिष्ठान जे त्रिकाला बाधित आहे, जे विशेष नाही, सामान्य आहे, सहज आहे, जे आहे म्हणणे वाचून आहे, जे नाही म्हणलं तरी आहे, जे बोलण्यात बी मौनात बी आहे, जे कळण्यात बी न कळण्यात बी आहे, ज्याच्या असण्यासाठी कळावं लागत नाही. व्यवहाराची असण्यासाठी कळण्याची प्रक्रिया व्हावी लागते. इंद्रिय, मन, प्राण, शरीर या माध्यमातून वृत्तीला आकार धरून काहीतरी व्हावं लागते, प्रक्रिया व्हावं लागते. हवा आहे व्यवहार, स्वप्न, काही जे असेल ते. आणि जे खरं चितपद आहे ते कळण्याच्या व्यवहारानं सिद्ध होत नाही, कळण्याचा व्यवहारच त्यानं सिद्ध होतोय. जगच त्यानं सिद्ध होते, शरीरच त्यानं सिद्ध होते, इंद्रिय त्यानं सिद्ध होतात, प्राणच त्यानं सिद्ध होतात, मनच त्यानं सिद्ध होते, आभासाची सिद्धी त्याच्यानं होते. त्याला सिद्ध कशानं करावं लागत नाही, ते स्वयंसिद्ध आहे. जय जय स्वसंवेद्या. म्हणून त्याची सिद्धी कोण्या प्रक्रियेनं नाही, ते स्वयंसिद्ध आहे, स्वतः सिद्ध. ती दाखवून देऊन ह्या सर्वांची व्यावृत्ती करून काही जड म्हणून भासायले, काही चीज म्हणून भासायले.
जड म्हणून भासायले त्याची व्यावृत्ती होते पंचभूताची, आणि चित म्हणून भासायले शरीर, इंद्रिय, प्राण, मन, आभास, हे चित म्हणून भासायले. हा जडाभास आणि हा चिदाभास, या दोन्हीची व्यावृत्ती होऊन जे चित राहते केवळ जडाचा आणि चैतन्याचा अधिष्ठान, भासमान जडाचं भासमान चैतन्याचा अधिष्ठान, जे मूळ अधिष्ठान आहे ती दृष्टीला त्याचा अपरोक्ष करून देऊन ह्या जड भास आणि चिदाभासाची व्यावृत्ती करून आणि चित शब्द सोडून देऊन, चित शब्दाची वाच्यता सोडून देऊन स्थापित होतो तिथं. आता जड आणि असत गेलं आणि जड गेलं. असदाचा आणि जडाचाच व्यवहार आहे. कळण्यात येते ते जड आणि नसून आहे वाटतं ते असत. ध्यानात घ्या, सत शब्द आणि चित शब्द ह्या दोन्हीने या सर्वाची व्यावृत्ती झाली. जे जे दिसतंय आहे वाटतंय ते सत. ध्यानात घ्या, आणि ज्याला आहे वाटतं ते चित. म्हणून सत शब्द सर्व जगाच्या ठिकाणी बसलेल्या जीवानं. ध्यानात घ्या, म्हणून सर्व दृश्य सत शब्दानं वाटतोय भ्रमात, आणि द्रष्टा चित शब्दानं वाटतोय भ्रमात. द्रष्टत्व हे चित शब्दाचा अर्थ वाटतंय आणि दृश्य हे सत शब्दाचा अर्थ वाटतंय. पण अशी व्यावृत्ती केल्यावर, निराश झाल्यावर, मग द्रष्टा दृश्य हे जाई, मग कोण म्हणे काय आहे, हे अनुभवी तेची पाहे रूप तया. माऊली 15व्या अध्यायामध्ये म्हणतात की द्रष्टा आणि दृश्य गेल्यावर, ज्ञेय आणि ज्ञातृत्व गेल्यावर म्हणजे खोटं कळाल्यावर, याला सत्ता नाही कळाल्यावर, जी सहज सत्ता, जी सहज चिद्रूपता वृत्ती खाली ती हस्तगत होत असते. म्हणून एरवी सचितानंद भेदे, सत भेद चित भेद, त्या दोन भेदानं दृश्य आणि द्रष्टत्व परिपूर्ण याचा जर चालला शब्द सचिता, सत आणि चित, तर दृश्य आणि द्रष्टत्व हे पहा, दृश्याला सत्ता वाटते पण चेतना वाटत नाही दृश्याला, आणि द्रष्ट्याला सत्ता वाटते द्रष्टत्वाला आणि चेतना बी वाटते. द्रष्टत्वाच्या ठिकाणी दोन भ्रांती आहे, सच्चिंचेची, शहाण्याला सुद्धा, आणि दृश्याच्या ठिकाणी फक्त सच्ची चित नाही वाटत दृश्य. कारण ने जडत्वात जड आहे, ने जड आहे, जे कळत आहे त्याला कळत नाही, जे कळत आहे त्याला कळत नाही, जे जाणण्यात येते ते जाणीत नाही. आणि प्रकाशित प्रकाशक नसते, प्रकाशित जे असते, जे प्रकाशानं प्रकाशित होते, जे प्रकाशानं दिसतंय त्याला प्रकाश नसतोय. त्याप्रमाणे जे जड आहे ते चेतन नाही. म्हणून दृश्य सर्व जड आहे, म्हणून ते आहे फक्त पण चेतन नाही. आणि दृष्टत्वाच्या ठिकाणी असण्याचा बी भ्रम आहे आणि जाणण्याचा बी भ्रम आहे, दोन्ही. परंतु सद शब्दानं ह्या सर्व दृश्यातला, सर्व ज्ञेयातला, सर्व भाष्यातली जी सत्ता आहे ती गेली. आणि सत्ता जर गेली ना तर फक्त कल्पित तत्ता उरली, प्रतिभास उरला, प्रतीती उरली फक्त. आता चला द्रष्ट्याकडे. दृष्टत्व सचित वाटतंय, सदनचित वाटतंय, तर दृष्टत्व बी सत नाही, कारण दृष्टत्व नेहमी नाही. सत शब्दाचा अर्थ त्रिकाला बाधित असा, तिन्ही अवस्थेत असा, नेहमी नाही. दृष्टत्व दृश्याच्या संबंधा नाही. दृश्य समोर असले तर दृष्टत्वाचा भान होते, म्हणून दृष्टत्व नेहमी नाही. दृष्टत्व स्वयंभ नाही, दृष्टत्व पुढच्यावर अवलंबून नाही. ध्यानात घ्या,
पुढे देखी जे तेने बघेन देखते ऐशी गमो लागी, परिदृष्टी ती वावगी झकी तसे जसं आरशातलं प्रतिबिंब द्रष्टान द्यायला मावली त्याप्रमाणेच हे प्रतिबिंब तुमचं ते दृश्यामुळे दृष्टत्वाचं प्रतिबिंब दृष्टत्वामुळे दृश्याचं परस्पर हे साठवलोट आहे. आणि दोन्हीची सत्ता दोन्हीचं अधिष्ठान वेगळंच आहे. दृश्य आणि दृष्टत्वाचं जे द्रंग मात्र आहे, जे नेप्ती मात्र आहे, जे केवळ चेतन आहे, अद्वैत अखंड किंवा जे दोन्ही मध्ये बी आणि दोन्ही वेगळे त्याची सत्ता वेगळी पारमार्थिक आहे ती, हे व्यावहारिक आहे दृश्य दृष्टत्व असो. म्हणून सांगायचं तात्पर्य काय चाललं आपला विषय की सत शब्दानं एवढं नेलं पाहिजे, ती द्या पदानं ही सर्वाची जडता दाखवून दिली पाहिजे आणि सर्वाची असत्ता दाखवून दिली पाहिजे. सत शब्दानं असत्ता, चित शब्दाने सर्व जडता, जडता आणि असत्ता. आता सर्व जड ठरलं अगोदर आणि सर्व असत ठरलं, आता व्यवहारच राहिला नाही. ध्यानात घ्या. कारण जड प्रेमाचा व्यवहार होत नाही जड सोबत, पण जड सोबत प्रेम नाही करीत मोह असतो, जडाचा लोभ असतो, पण प्रेम नाही करीत जडावर. प्रेम जीवावर करीत असतो, चेतनावर. ध्यानात घ्या. मग सर्व हे जड आहे आणि सर्व हे असद आहे. ध्यानात घ्या. आता असदावर प्रेम बी करीत नसतो आणि असद आहे बी वाटत नसते, असतात नसते त्याच्यावर. आणि जर हे सर्वच व्यवहार जड आहे आणि पुन्हा असद आहे, ध्यानात घ्या, तर मग तो इच्छेचा विषयच होत नसतो. जर परिपूर्ण लक्षात घेतलं तर इच्छेचा विषय सद आणि चिदच असते. आवडत काय खरं असल्या व्यवहार, खरं असल्यालं आणि चैतन्य असल्यालंच. हे पहा, प्रेत मड खरंय व्यवहारात, पण चेतन नाही, मुर्दा होऊन पडले. त्या पहिल्या संस्कारांना ते आवडत आहे, त्याच्यावर प्रेम करतो, त्याला आंघोळ घालते, त्याला गण लावते, पण जाळण्यासाठी ठेवण्यासाठी नाही. ध्यानात घ्या. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी. व्यवहार जरी प्रेमाचा दाखवित असले तर त्याचा विल्हेवाट लावायची, प्रेम नाही. कारण प्रेम करण्यासारखा पदार्थ राहिला नाही तो. म्हणून प्रेम चेतनावरच असते, जडावर नसते, प्रेतावर नसते. प्रेत आहे वाटते पण प्रेम नाही होत. जडावर एक प्रेम असते, कारण तिकडून नाही प्रतिसाद येत काही. दगडावर आपण प्रेम केलं तर तिकडून काही प्रतिसाद येत नाही, प्रतिध्वनी येत नाही. तसाच प्रेतावर केलं तर तिकडून काही प्रतिध्वनी येत नाही, एकतर्फे प्रेम होत ते. आणि प्रेमाला तिकडून सुद्धा प्रतिसाद पाहिजे, तेव्हा प्रेम द्विगुणित होत असते. जसं गुरु शिष्याचं, देव भक्ताचं, पती पत्नीचं, मित्राचं तिकडून प्रतिसाद आल्यावर. ध्यानात घ्या. आणि जग जड आहे, मुर्दाड आहे, तिकडून प्रतिसाद नाही, फक्त जीवच नादी त्याच्या. आणि असद आहे असं कळालं नाही म्हणून. जड आहे पण असद आहे. जड आणि असद या दोन शब्दानं जर जडता आणि असदता त्याची असत्ता स्पष्ट झाली तर ते विच्छेदचा विषय राहत नाही. ते पाहिजे वाटत नाही, ते नसलं तर कसं होईन वाटत नाही, ते असलं तर बरं आहे असं वाटत नाही. आता हे दोन गेले तर इच्छा संपल्या, आणि मग इच्छा संपल्यावर खाली जे राहते ते आनंद रूपता, ते आनंद पद. आनंद ह्या दोन पदाची व्यावृत्ती झाल्यावर दोन पदातच दुःखाची व्यावृत्ती, दोन पदातच प्रपंचाची व्यावृत्ती, आणि खाली उरते ते आनंद घनता. मग काही करायचं राहत नाही, काही मिळवायचं राहत नाही, काही घालवायचं राहत नाही.
काही भ्रम राहत नाही, काही दुसरं राहत नाही, काही परिचिन्न राहत नाही, कशाची इच्छा राहत नाही. असतानी सत नेलं आणि जडानी चित नेलं. हा, तर त्याच्यातच दुःख गेलं. दुःख वेगळं काही कारण सतत राहिलं नाही काही आणि चिदच राहिलं नाही काही, आहे आणि कळायलाच राहिलं नाही काही, असायला आणि कळायलाच राहिलं नाही काही. खाली जे उरलं ते आनंदपदे, आनंदपदी जया म्हणते हरी. सतपद ते ब्रह्म, तिथं सतपद ब्रह्म आहे, पण सतपद ब्रह्मावरलं प्रपंचावर वाटायला हा भ्रम आहे. तितपत्ती माया, जे कळायली ती माया आहे, पण ती सत वाटायला लागली. मग याची सत्ता आणि याची चित्ता जाणं खाली आनंदाता उरत असते. म्हणून महाराज सांगतात की एवम सजिता आयरवी सजितानंद भेदे, ह्या तीन भेदानं जरी उच्चार करीत असला वेद सद्गुरु, तर चालिली तिन्ही पदे परी तिन्ही उनी आनंदे केली येणे. म्हणून ह्या दोन पद जर गेले तर खाली आनंद पद उरतय आणि आनंदाची वाच्यता करायचं काम राहत नाही, आनंद रूपतात राहते. कारण द्वैत नाही. द्वैतात दुःख दर्शनम, आणि अद्वैत हे म्हणल्यावर सुख दर्शन म्हणजेच सुखच सुख आहे. दर्शन कशाचं? आनंद काय? आनंदाचं दर्शन कशाचं? आनंदाचा भोग कोण बघील? आनंदाचा आनंद, आनंदाचे डोळे आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे, अघे चित्रे लोक आनंदाचे आता. परी तिन्ही उनी आनंदे केली नाही. हे तिन्ही पदाचे उच्चार गेले, प्रवर्त्या गेल्या, आणि खाली शिल्लक काय उरलं तर आनंद. म्हणून महाराज म्हणते तिन्ही उनी आनंदी केली नाही. म्हणजे आता आनंद रूपताचे बोलण्याचा व्यवहार नाही, कळण्याचा व्यवहार नाही, असण्याचा व्यवहार नाही. अत्यंत महत्वाच्या गोष्टी येत्या. असण्याचा सुद्धा व्यवहार आहे, जागृतीच्या, स्वप्नाच्या, सावलीच्या. सावलीच्या असण्याचा व्यवहार, सावलीच्या असण्याचं कळणं, असण्याचं बरं का ते, भासमान असण्याचं कळणं. सावलीचा भासमान व्यवहार हालचालीचा, सावलीच्या कळण्याचा व्यवहार इंद्रियाद्वारे, प्रकाशात, अंधारात, मंद अंधारात, मनात, प्राणाच्या सहकार्यानं व्यवहार व्हावा लागतोय. सावलीच्या भासमान असण्याचा सुद्धा व्यवहार व्हावा लागतोय. सावली व्यवहारिक वाटती तर ते व्यवहारिक असणे, अव्यवहारिक वाटण्याचा सुद्धा व्यवहार व्हावा लागतोय. फक्त पारमार्थालाच व्यवहाराची गरज नाही. पारमार्थिक जी सत्ता आहे ती पारमार्थिक असण्याचा व्यवहार नाही, त्याच्या अव्यवहारी अस्तित्व येते. तिथं व्यवहाराची गरज नाही, तिथे व्यवहारच लटका ठरतोय. हे व्यवहारानं सट ठरतय. सावली हे व्यवहारानं, लटक्या व्यवहारानं लटकी सावली सट वाटली. डोळे काय उघडले, तिकडे अंधार काय दिसला? शरीराचाच, शरीराच्या आकाराचा. वृत्ती काय बाहेर गेली? प्राणाची शक्ती काय भेटली? आणि त्याच्या प्रकाशनाचा, त्या आभासानं व्यवहार काय झाला त्याच्या दाखवून देण्याचा, हा व्यवहार. आणि या व्यवहारानं सावली आहे वाटली. सावलीच्या असण्याचा व्यवहार झाला नसून, शरीराच्या असण्याचा व्यवहार झाला नसून, मनाच्या, वृत्तीच्या, इंद्रियाच्या, प्राणाच्या असण्याचा व्यवहार झाला नसून, असण्याचा व्यवहार होणं भ्रांती आहे. आणि असून असण्याच्या व्यवहाराची गरज नाही, आहेच ते. म्हणून परमात्म्याला व्यवहाराची गरज नाही. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी व्यवहारच लाटका ठरत असतो. असो म्हणून सांगायचं तात्पर्य, एरवी सजितानंद भेदे चालिली तिन्ही पदे परी तिन्ही उनी आनंदे केली येणे. ह्या आनंद रूपतेमध्ये प्रवेश झाल्यानं, आनंद रूपता आनंद रूपतेमध्ये प्रविष्ट झाल्यानं, किंवा आनंद रूपतेचं भान आनंद रूपतेला, किंवा आनंदाचा आनंद आनंदाला, किंवा आनंदाचं सत्ता आनंदाला लक्षात आल्यावर जे काही राहतय, काहीच राहत नाही. सर्व उण होतय, सर्व सापेक्षता मावळती, सर्व व्यक्तता लटकी कळती, आणि अव्यक्त अव्यवहारी आवाजचे अद्वैत अखंड एकरस असलेला परमात्मा एकरूपतेनं, ऐक्यानं,
लक्षात येतो, हे पण बोलणं तिथं कमी पडतंय. अशा प्रकारचा बोध ह्या 3 पदानं होतो, पण ही 3 पद अशा प्रकारची चालली पाहिजे. हे 3 पद बोलणं वेगळं, 3 पद वाचणं वेगळं, 3 पद पाठ करणं वेगळं, 3 पदाचं विश्लेषण वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या मनानं करणं वेगळं. संतांच्या संगतीत 3 शब्दानं या 3 बाकीच्याची व्यावृत्ती होऊन जे अव्यावर्तक आहे, जे उरल्याला आहे, जे असल्याला आहे, जे अस्सल आहे, जे अधिष्ठान आहे, त्या अधिष्ठानामध्ये आपण आहोत अधिष्ठान, अशा प्रकारचा निश्चय होणं, समज येणं, एक डोळा येणं, एक तिथं स्थापित होणं, तत्निष्ठ होणं, तन्मय होणं, ह्या प्रकारची ह्या 3 पदानं आपल्या संतांच्या संगती त्या 3 पदाची योजना करून असं आपण आपल्यावर जर आलो, आपण आपल्या स्वरूपावर जर जागे झालो, तर ह्या 3 पद चालली आपल्या बाबतीत. 3 पद थांबले नाही, चालले. 3 पदाची योजना झाली आणि आपलं पद आपल्याला लक्षात आलं. ठीक आहे. याच्यावरला नंतरचा विषय उद्या पाहू. हो महाराज चालेल. ठीक आहे. कुंडलिक वरदा हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. श्री रंगनाथ महाराज की जय. श्री मुरलीधर महाराज